कुडाळ तालुक्यातील पाटगावचे रहिवासी राजाराम विलास खोरजुवेकर 15 एप्रिल 2024 पासून सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या गैरसोयीबाबत उपोषणाला बसले आहेत। पाट ग्रामपंचायत या ठिकाणी उपोषण सुरू असून याबाबत राजाराम विलास खोरजुवेकर यांनी नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींविषयी प्रशासनानं प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी केली आहे। माझी एक मागणी म्हणजे हे तलाव सुशोभीकरण आहे। हे तलाव सुशोभीकरणाचा जो निधी आलाय 5 कोटी निधी आलाय, तो निधी मी त्यांना काय सांगितलेलं, तो निधी कसा खर्च म्हणजे त्याचा आराखडा तुम्ही गावासमोर ठेवा। आणि पहिला म्हणजे माझी एक मागणी आहे, त्यांनी पहिला आधी बोर्ड लावायचा आहे। ते 5 कोटीचं काम आहे, ते कसं काय करणार, कसा काय आराखडा आहे तो पूर्ण माझ्या समोर ठेवायचा, नंतर ते काम चालू करायचं, हे माझी प्रमुख मागणी होती। पण त्यांनी ती धुडकावून लावून ते जबरदस्ती काम चालू केलेलं आहे। ह्याच्यात त्यांना पैसा खायचा आहे म्हणून ते काम चालू केलेलं आहे। आणि दुसरी मागणी म्हणजे आपला सागरी रेडी रिवर्स मार्ग आहे, त्याला तो गटार पूर्ण झाला पाहिजे। ते अजून काम पूर्ण झालेलं नाही, ते चाल ढकलपणा करतात काम। ते सांगतात जरासं थोडंसं काम चालू केलेलं आहे आणि ते सांगतात आता तुम्ही उपोषण मागे घ्या। असं काय होणार नाही, जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालू ठेवणार। आणि तिसरं म्हणजे फॉरेस्टचा विषय। हे फॉरेस्टवाले आहेत, एवढे माजलेले आहेत, काहीच कामं करत नाहीत। एवढे ते मी त्याला कॉल करतोय पण ते काहीच कॉलला उत्तर देत नाहीत। येतो मी आता काल पण त्यांना सांगितलं इकडे झाडं तोडलेली आहेत, की तुम्ही त्याच्यावर कारवाई करा।